नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये बाळांच्या सायकोलॉजीमध्ये चाइल्ड सायकोलॉजीमध्ये बाळांच्या तणावाला काय कारण असतं, ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकताय, त्यांची काय लक्षणं असतील आणि त्या लक्षणांच्या मागचे कारणं काय काय आहेत, ज्याच्यामध्ये फिजिकल कारणं सायकोलॉजिकल कारणं दोघं आपण एकत्र पूर्ण चर्चा केलेली होती. पण मग तुमचं बाळ जर का तुम्हाला वाटतंय की तुमचं बाळ हे डिप्रेशनमध्ये जातंय की नाही हेही तुम्हाला कळत नाहीये, किंवा तुमचं बाळाला त्याचा काही मानसिक तणाव असेल का हेही तुम्हाला कळत नाहीये, आणि मग त्याच्यावर उपाय काय, तर या सगळ्या गोष्टीचं उहापोह आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गणेश सुरेश पाटील स्वागत करतो आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. जीवन खरंच खूप सुंदर आहे, आपण त्याला अजून सुंदर बनवूया. बघा, आजच्या टॉपिकचा विषय असा आहे की प्रत्येकाला वाटतं की वी आर व्हेरी गुड पॅरेंट्स. आम्ही खूप चांगले आई वडील आहोत, आम्हाला जेवढं जमतंय, आम्हाला जेवढं प्रेम करता येते, आम्हाला जेवढी काळजी करता येते, आम्ही आमच्या बाळांची काळजी करतोय. ओके, प्रत्येकाला वाटतं की यू आर गुड पॅरेंट, पण तसं नसतं. कुठेतरी एक उणीव असते, ती उणीव कदाचित त्या बाळाच्या डिप्रेशनचा एक धागा राहू शकते. म्हणून बघा, परिपूर्ण कोणीही नाहीये, तुम्ही नाही ना आम्ही नाही, पण आपल्याला जेवढं देता येतंय तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करणार. आज आपण जेवढे उपाय आहेत तेवढ्यावर चर्चा करणार. एवढं देऊन सुद्धा उद्या तुमचे किंवा माझ्या बाळाला जर मानसिक तणाव येत असेल तर आफ्टर ऑल दे आर लिव्हिंग देअर लाईफ विथ देअर ओन माइंड, विथ देअर ओन वे. त्याच्यात तुम्ही आम्ही कितीही ढवळाढवळ केली तरी खूप काही बदल घडू शकत नाही. पण होतंय काय, आपण आई वडील हे बाळाचं पहिलं जग आहे, हे पहिले गुरु आहेत. जन्माला आलेल्या बाळाने डोळे उघडल्यानंतर त्याला दिसणारी आई हे त्याच्यासाठी सगळं काही आहे. थोडंसं बाळ मोठं झालं, त्याची नजर थोडी पक्की झाली, त्याला थोडंसं 5-10 फुटाचं दिसायला लागलं की ते त्याचं जग. अजून थोडं दिसायला लागलं ते. जनरली जोपर्यंत बाळ बाहेर पडत नाही तोपर्यंत ते घर, ते आई वडील हेच त्याचं जग आहे. मग त्या जगामध्ये जे काही असेल त्या गोष्टीचं ते पूर्ण अनुसरण करणार आणि त्या गोष्टीच्या प्रत्येक ऍक्शनला ते रिॲक्शन देणार. तुमच्याकडून जर राग व्यक्त होत असेल, बाळाकडूनही रागच दाखवला जाईल. तुमच्याकडून प्रेम दाखवलं जात असेल तर बाळाकडून प्रेमच दाखवलं जाईल. तर म्हणून जे उपाय मी सांगतोय ते उपाय सांगण्याआधी 2 महत्वाची गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट की तो बाळ हट्टी आहे, तो संतापी आहे, तो तापट आहे, तो ऐकतच नाही, तो कामचुकार आहे, एकलकोंडा आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी असताना कळतं, पण आपण काय करतो, हा हट्टीच येतो, जाऊ दे, अरे तो हट्टी का आहे, तो का कामचुकारपणा, का तो कोपऱ्यात का तो एकटा राहतो, का त्याला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडत नाही, याच्या मागचं कारण बाहेरचं तर असेल पण तुम्ही स्वतःही तर नाही ना. कदाचित तुम्ही त्याच्या मागे कारण असू शकता. बिईंग अ गुड पॅरेंट तुम्हाला ती गोष्ट शोधावी लागेल, पहिलं. दुसरं, हा वारंवार पोटात दुखवतो, हा वारंवार डोकं दुखवतो. मग डॉक्टर आम्ही तर याचे सगळे रिपोर्ट केले, रिपोर्ट सगळे तर नॉर्मल आहेत. मग जर रिपोर्ट नॉर्मल आहेत तर हा नाटकं करतो. मला बऱ्याचदा माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मी पेशंट्स पाहतो त्यावेळी मला लहान मुलांचं पोटदुखी किंवा लहान मुलांचं डोकेदुखीच्या वेळेस त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तो त्या लक्षणांना तो प्रकर्षाने दाखवतो. याच्या मागं फिजिकल कारण किंवा एखादं रिपोर्टमध्ये न सापडणारं बायोलॉजिकल कारणही असू शकतं. पण बऱ्याचदा लोक त्याला काय ठपका ठेवून मोकळे होतात की हा नाटकं करतो. बिहाइंड दॅट नाटकं मे बी त्याच्या बाळाच्या ज्या मनावर काही ओरखडा पडला असेल तो कारण असू शकतो. पुढचं, मग याच्यावर उपाय काय. बघा, माझं एक मत आहे, उपाय काय सांगण्यापेक्षा, उपाय आहेत खूप चांगले चांगले उपाय आहेत, उपाय सांगण्यापेक्षा अगोदर तुमच्याकडे ती बॉन्डिंग आहे का ते पाहावं लागेल. तुम्ही तुमच्या बाळांसोबत असं वागा की तुमच्या मुलांनी तुम्ही कसे होते, तुमचं लाईफ किती छान होतं याच्या स्टोरी तुमच्या नातरांना सांगितल्या पाहिजे, नातीला सांगितल्या पाहिजे. हे तुम्ही वागून गेलेलं पाहिजे. तुमचं तुमच्या फॅमिलीतलं बॉन्डिंग इतकं छान पाहिजे. पती पत्नी तुम्ही तुमचं जे बॉन्डिंग त्यांना दाखवाल ते बॉन्डिंग ते पुढे उडणार. तुम्ही आई आणि बाप मुलाचं नातं, वडील आणि मुलाचं नातं, आई आणि मुलीचं नातं, वडील आणि मुलीचं नातं, आजी आणि
वडिलांचं म्हणजे बाळाच्या नजरेने आजी आणि वडिलांचं नातं, बाळाच्या नजरेने आई आणि आजी म्हणजे सासू आणि सुनेचं नातं, हे जे रिलेशनचे जे काही स्क्रिप्ट लिहिले जातील ना त्याच्या माइंडवर, तेच ऍक्शन टू रिॲक्शन म्हणून पुढे जाऊन ते त्याच्या आयुष्यातले कायमचे पैलू ठरतील जे आज पाडले जाणार आहेत. म्हणून तुम्ही असं वागून जा की ते त्यांनी कायमचं बिंबल्यासारखं फिक्स केलं पाहिजे. इतकं तुमचं बॉन्डिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करा की तुमचं बालपण, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमच्या प्रेमाच्या गोष्टी, वादाच्या गोष्टी, भांडणांच्या गोष्टी, संघर्षाच्या गोष्टी सगळ्या काही तुम्ही त्यांच्याशी अगदी प्रेमाने शेअर करू शकले पाहिजे. आणि त्यांच्याही आयुष्यात होणारी छोटीतली छोटी उलथापालथ जी तुम्ही न समजून घेतल्याने, तुम्ही न ऐकून घेतल्याने त्याच्या मनावर ओरखडा पाडण्यासाठी कारणीभूत ठरू शकणार असेल, ती छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा त्यांनी तुम्हाला शेअर केली पाहिजे. मग त्यांनी त्यांना वाटणारं पहिलं क्रश सुद्धा तुम्हाला सांगावं आणि त्यांना होणारा पहिला त्रास सुद्धा तुम्हाला सांगावा. आणि इथं खरी गोम आहे, जर ते तुम्हाला माहिती पडत असेल तर मात्र तुम्हाला हे कळेल की तुमच्या बाळाला तणाव कशाने येतोय किंवा तुमचं बाळ डिप्रेशनकडे जाण्यामागे काही कारण आहे का. पुढचं बघा, बोलून फायदा नाहीये, वागून फायदा आहे. गीतेत सुद्धा सांगितलंय की जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यांच्या वागण्याने असे काही नियम करून टाकावे, त्यांच्या वागण्याने असं काही समाजाला उदाहरण करून दाखवावं की जे इतरांनी फॉलो करावं आणि सगळ्यांनी उद्धार करून घ्यावा. म्हणजे घरातले वरिष्ठ आता तुम्ही आहात, तुमच्या वागण्यातून तुम्ही असे नियम करून टाकावे, असे उदाहरण स्थापित करावे की तुमचे बाळ त्याच्यावरनं चालतील. म्हणून तुम्ही वागून दाखवा, बोलून फायदा नाही. आम्ही आमच्या मुलांवर खूप प्रेम करतो असं सगळे म्हणतात. आम्ही जर एखाद्याला कोणाला, आता माझ्याकडे काउन्सिलिंगला जे लोक येतात त्यांना जर सांगितलं ना तुम्ही प्रेम करतात पण तुम्ही दाखवत नाही, तर ते मला सुद्धा कधी कधी वेड्यात काढतात की नाही डॉक्टर मग आम्ही प्रेम करत नाही का, मग तुम्ही तर काहीही सांगताय. नाही, तुमची व्याख्या कदाचित छोटी पडत असेल. ह्या गोष्टींमुळे जर तसंच नसतं तर तुमचं बाळ डिप्रेशनकडे गेलंच नसतं, तुमचं बाळ तणावात राहिलंच नसतं. जे मागच्या व्हिडिओमध्ये मी लक्षणं दिलेत त्याच्यात तुमचं बाळ बसलंच नसतं. म्हणून सांगतोय की तुम्ही आतून जसे आहात तसेच बाहेर राहा, तुम्ही बाहेर जसं वागणार आहात तसंच ते आतमध्ये वागा. आणि जे तुम्ही आत बाहेर वागणार असाल तेच तुमचं बाळ कसं फॉलो करतंय त्याच्यावर पण लक्ष ठेवा. म्हणून सांगतोय, उदाहरण देतो, घरात जर तुम्ही शिव्या देत असाल तुमचं बाळही शिव्या शिकेल. घरात जर तुम्ही टेन्शन घेऊन येत असाल पुन्हा पुन्हा तुमचं बाळही टेन्शन घेत असेल. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर मुलं तुम्हालाच फॉलो करणार असतील, तुमचंच अनुकरण करणार असतील, तर मग आता जे मी सांगितलं की भांडत राग आहे, याला आपण उलट करून बघू की तुम्ही त्यांना जर दाखवलं की तुम्ही खुश आहात, यू आर हॅपी, तुम्ही आनंदात आहात, तुम्ही खुश आहात, मग तेही तुम्हाला फॉलो करतील. बघा, त्यांचा अभ्यास होत नाही, ते अभ्यास करत नाही, त्यांचे मार्क, त्यांचं स्कोरिंग, त्यांचं पहिलं येणं, दुसरं येणं, हे टेन्शन घेणं आणि देणं दोन्ही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. आता पुढचा मुद्दा येतोय की हग इन अ डे. दिवसातून एकदा तरी तुम्हाला तुमच्या बाळाला मिठीत घ्यावंच लागेल. ते लहान होतं तोपर्यंत तुम्ही घेतलं असेल, आता बाळ थोडं मोठं झालं, त्याला लाजल्यासारखं वाटू देताय किंवा तुम्ही तरी लाजताय, असं करू नका. दिवसातून एकदा तरी तुमचा मुलगा मुलगी कशीही वागत असेल, ते हट्टी असतील, तापट असतील, संतापी असतील, तुमच्याशी नीट बोलत नसतील, ते कसेही असतील, ते तुमचेच आहेत. म्हणून दिवसातून एकदा त्यांना मिठी मारा, ज्याच्यातनं सायकोलॉजिकली पण आणि बायोलॉजिकली पण तुमच्या बाळाच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन जे हॅपी हार्मोन्स आहेत हे लवकर सिक्रेट होतात. ते सिक्रेट होण्यासाठी ट्रिगर जो आहे तो मिठी आहे. म्हणून ते केल्यानंतर तुमच्या बाळाच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या मेंदूमध्ये सुद्धा ते हार्मोन सिक्रेट होतात आणि परिणामी तुम्ही खुश होतात. जे तुमचे तणावाचे, त्रासाचे जे विचार आहेत ते बाजूला पडतात. करून बघा, फरक दिसेल तुम्हाला. पुढचा मुद्दा येतो की जर का तुमचं बाळ तुम्हाला आता प्रोत्साहित करायचं आहे, त्याला त्या तणावातून बाहेर काढायचं आहे, त्या स्ट्रेसमध्ये नाही ठेवायचं आहे, तुम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभे आहात हे त्याला जाणीव करून द्यायची आहे, तर त्याच्या छोट्यातल्या छोट्या चांगल्या गोष्टीला तुम्हाला प्रोत्साहन द्यावं लागेल. जसं त्याने एखादं चांगलं काम केलंय त्याची शाबासकी त्याला दिलीच गेली पाहिजे, त्याने साफसफाई केली त्याला शाबासकी दिली पाहिजे.
अभ्यास चांगला करतोय, लिहितोय चांगलं, खेळतोय चांगलं, बोलला चांगलं, वागला चांगलं, काम ऐकलं नाही ऐकलं, टीव्ही पाहिला नाही पाहिला, जिथे जिथे चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसल्या त्या गोष्टीला त्याला त्याच वेळेस शाबासकी दिली गेली पाहिजे, जेणेकरून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिल्याने त्याच्या मनात वाईट विचार येणार नाहीत किंवा एखाद्या गोष्टीचा त्याला त्रास होत असेल तर ते बाजूला पडून तो स्ट्रेसमध्ये जाणार नाही. पुढचा मुद्दा येतो की त्याचं खेळणं बागडण्याचं वय असतं. शेवटी ढोर आणि पोर याच्यामध्ये काही फरक नसतो. त्यांना विचार करण्याची गरज नसते. त्यांना त्यांचं जग हे स्वच्छंदी मोकळं ढोकळं हवं असतं, नैसर्गिक हवं असतं. त्याच्यामध्ये उड्या मारणं, आरोळ्या मारणं, किंकाड्या मारणं, उच्छाद मांडणं, खेळणं हे सगळं गृहीत आहे. म्हणून त्यांना खेळू द्या. त्यांच्यावर जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की टाइम लिमिटमुळे टाकलेले जे बंधनं आहेत ते बंधनं बाजूला करा थोडे. एकदा तुमचं बाळ सगळ्यात खोल जाऊन डिप्रेस होऊन एक वेगळीच पर्सनॅलिटी जी बुजरी आहे, जी घाबरट आहे, अशी जर तयार झाली तर तो कितीही मोठा शिकला, तो कितीही चांगला तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला तरी तो आयुष्यभरात नाराजच राहील. तो सुखी होऊ शकत नाही. तो ओरखडा त्याच्या आयुष्यात कधीच खोडला जाणार नाही जो बालपणी पडलेला राहील. म्हणून काहीही हो, त्याला खेळू द्या, त्याला एन्जॉय करू द्या. वाटल्यास त्याच्या खेळण्याचा आणि एन्जॉय करण्याचा टाइम ठरवून द्या की तू इतका वेळ खेळू शकतो. ठीक आहे. पुढचा, बऱ्याचदा काही घरांमध्ये काय होतं की लहान बाळ जेव्हा मध्ये काही बोलणार असतं, एखाद्या गोष्टीत ते गप्पा करण्यामध्ये बोलतं किंवा काही, तर त्याच्यात काय करतात लोक की तू गप्प बस, तुला काही कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला काही समजत नाही, तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर. या गोष्टींनी काय होतं की माझी घरात माझी काहीच किंमत नाही, माझ्या मताला काहीच स्थान नाही, असा एक गृहीतक त्याच्या मनात तयार होतं. आणि ते तयार झाल्यानंतर आय एम वर्थलेस, माझी किंमत नाही, अशी एक भावना त्याच्या मनात वारंवार तसं बोलल्याने जाऊ शकते. म्हणून माझं सांगणं असं आहे, आमचं बोलणं झाल्यानंतर तू बोल किंवा थांब बाळा आमचं संपू दे, आणि मग तुम्ही त्याला वेळ दिलाच पाहिजे. तुम्ही तुमचं संपल्यानंतर त्याला मोजतच नाही, हे जर वारंवार होत असेल तर मात्र त्याच्या मनात ती भावना तयार होऊ शकते. म्हणून घरातल्या प्रत्येकाची समान किंमत आहे, म्हणून त्याची किंमत त्याला दिली गेली पाहिजे. पुढचा मुद्दा येतो स्पेंड टाइम. मुलांच्या सोबत तुम्हाला जास्तीत जास्त वेळ घालवावाच लागेल. ज्या गोष्टीचा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अभाव आहे तो म्हणजे वेळ. तो तुम्हाला काही करून कुठूनही चोरून तुम्हाला तुमच्या मुलांना द्यावाच लागेल. जोपर्यंत तुम्ही वेळ देत नाही, ती बॉन्डिंग होत नाही, ती बॉन्डिंग होत नाही तर ते एकमेकांचं शेअरिंग होत नाही. परिणामी दोघांमध्ये एक वेगळाच दुरावा तयार होऊ शकतो आणि अशा दुराव्यामुळे त्याच्या मनातलं तो तुम्हाला सांगणार नाही, त्याच्या मनातलं तो तुम्हाला शेअर करणार नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्या वेळेस तुम्ही तुमचा वेळ हा त्यासाठी दिलाच गेला पाहिजे. नेमकं आपण जिथं तो चोरायचा असतो तिथं चोरत नाही. आपण बागेत जाऊन मोबाईलवर असतो, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या काहीतरी कामात मोबाईलवर असतो, आई कुठंतरी फोटो काढण्यात मग्न असते, बाप कुठंतरी बिझनेसच्या बाबतीत बोलण्यात मग्न असतो, मुलगा मात्र तिथं खेळतो किंवा मग तोंड ताणून बसलेला असतो. तुम्ही गार्डनमध्ये जातात, फिरायला जातात, जेवणाला जातात, तुम्ही दाखवतात की आम्ही तुम्हाला वेळ देतोय, पण तो परिपूर्ण वेळ त्याला दिला जात नाही. माझा प्रांजळ सल्ला आहे, मोबाईल तुमचा मुलगा नाही, बिझनेस तुमचा मुलगा नाही. थोड्या वेळासाठी तो बाजूला ठेवला आणि तो वेळ मुलाला किंवा मुलीला जर तुम्ही दिला तर मात्र नक्कीच तुमचं बॉन्डिंग जास्तीत जास्त अजून वाढेल. परिणामी त्याच्या आयुष्यातलं काहीही छोटासा ओरखडा असेल तो तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू शकतात, म्हणजे तुमचं बाळ तणावात येणार नाही. पुढचा मुद्दा असा येतो, फ्री फ्रेंड असावं आणि फर्म पॅरेंट असावं. म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला त्याला योग्य वळण द्यायचंय, जेव्हा तुम्हाला त्याच्यावर एखादा संस्कार टाकायचा आहे, जेव्हा तुम्हाला त्याला काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगायची आहे, जेव्हा तुम्हाला त्याला काही शिस्त द्यायची आहे, अशा वेळेस तुम्ही एक कठोर फर्म पालक पाहिजे. अदरवाईज तुम्ही त्याचे मित्र पाहिजे.
तो तुमचा मित्र पाहिजे, त्याने तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तुम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालेच पाहिजे. पुढचा मुद्दा असा येतोय की फेल्युअर इज नॉट द एंड ऑफ लाईफ. तुमच्या बाळाला ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात की त्याने पहिलं आलं पाहिजे, त्याने स्पोर्टमध्ये पहिलं असावं, त्याने कशातही पहिलंच पाहिजे, मार्क त्याला जास्तच पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्येच त्याचं जीवन आहे हे तुम्ही त्याच्या मनातलं खोडा. जर तुम्ही त्याला दाखवत असाल की पहिलं येणं किंवा एखाद्या स्पोर्टमध्ये तुम्ही त्याला खूप पुढे आणणं हेच त्याचं लाईफ आहे, असं मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही ठरवूच नका की त्याचं लाईफ काय आहे. त्याचं लाईफ तो त्याच्या पद्धतीने जगेल, तुम्ही तुमचं तुमच्या पद्धतीने जगतायत. मग तुम्ही त्याचं तुमच्या पद्धतीने का वळवतायत? तुमची अपेक्षा आहे की त्याने असं करावं, तुमची अपेक्षा आहे की त्याने असं व्हावं, तुमची अपेक्षा आहे की त्याने असं बनावं. का? त्याची अपेक्षा बघा ना. तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही हे बनले असाल ती गोष्ट बाजूला, पण त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही बनले असं नाही झालेलं आहे. तुम्ही स्वतः ठरवलंय ना, किंवा तुम्ही ठरवलं वेगळं होतं, तुम्ही आज बनले वेगळे आहात. मग तोही ठरवेल वेगळं, तुम्ही ठरवायला जाल वेगळं, तो बनेल वेगळा, मग तुमचा अपेक्षा भंग होईल. अशात तुम्हालाही वाईट वाटेल आणि त्याच्यावरही प्रेशर वाढेल. नाही मलाही करावंच लागेल, नाही मलाही करावंच लागेल. तुम्ही त्याला ते करावंच लागेल किंवा करच याचं जे बर्डन त्याच्यावर टाकतात त्याच्याने सुद्धा त्याला मानसिक तणाव येतो. ते टाकणं तुम्हाला बंद करावं लागेल. पुढचा मुद्दा असा येतो की काही गोष्टींमध्ये बाळांना आपल्याला लहानपणापासून ट्रेन करावं लागेल. कशा ट्रेन करावं लागेल? ते बोलताय कसे, ते मिक्स होत आहे की नाही लोकांमध्ये, ते रिलेशन्स बनवतायत की नाही, ते माझं किंवा आपलं याच्यातला फरक समजून घेताय का. जसं दोन मुलं असतील, लहान मोठा असेल, मग हे माझं हे तुझं, त्यापेक्षा हे आपलं आहे ही भावना त्यांच्यात उतरवता येते का. बऱ्याचदा ती खूप जड जाते. मला माझ्या घरावरून मी अनुभव सांगतो. आपलं म्हणणं शिकवायला खूप जड जातं, पण ते आपल्याला हळूहळू ट्रेन करावं लागेल. त्यांना रिलेशन्स कसे बनवता येतात, बाहेरच्या जगात मित्र कसे बनवता येतात, नातेवाईकांशी कसं वागता येतं, बोलता येतं, ज्याच्याने नातं अजून चांगलं फुलेल. तुम्ही शेजारी पाजाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, ज्याच्यात अजून तुमचं बाळांचं आयुष्यातलं जे मैत्री आहे, ज्याच्यात त्यांचे मुलं कसे, तुमचे मित्र कसे बनतील, हे सगळं रिलेशन तुम्हाला त्यांना दाखवावं लागेल. कुठे मर्यादा आखायची आहे आणि कुठे फ्री सोडायचं आहे हे सगळं तुम्हाला त्यांना ट्रेन करावं लागेल. ते ट्रेन केल्यानंतर त्यांचं भावविश्व थोडंसं खुलेल. त्यांना त्या ट्रेनिंग मिळाल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह अँगल मिळेल आणि तो पॉझिटिव्ह अँगल त्यांना लोकांमध्ये मिक्स होण्यात, त्यांच्या भावना समजून घेण्यात आणि स्वतःलाही त्यांच्यात मिक्स करण्यात जास्त फायदेशीर ठरेल. परिणामी त्याला कसलाही तणाव येणार नाही. पुढचा मुद्दा, आपले बाळ हे शेवटी बाळ आहेत, ते लहान मुलं मुली आहेत. मग त्यांनाही काही भावना आहेत जशा आपल्याला असतात. त्यांनाही राग येतो, त्यांनाही थोडा संताप होत असेल, त्यांचाही तेढं ते पीठ उडत असेल. अशा वेळेस आपण आपल्या रागाची भडास जशी घरात आल्यानंतर पत्नीवर काढतो किंवा नवऱ्यावर काढतो किंवा लहान मुलांवर काढतो, तशी त्यांनी कुठं काढावी. परिणामी ती काढायला जागा न मिळाल्यामुळे त्यांना एक योग्य स्पेस तुम्हाला द्यावी लागेल. कधी कधी त्यांचा राग सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यावा लागेल. थोड्या वेळाने तो शांत करून तो त्याला समजून द्यावा लागेल किंवा काही वेळ त्याला तो राग शांत होण्यासाठी द्यावा लागेल. ती जागा घरातली एखादा कोपरा असू शकतो, त्याचा बेडरूम असू शकतो, अगदी बाथरूम असू शकतो, ज्या ठिकाणी जाऊन तो शांत होईल, रडेल, शांत होईल, त्याची भडास काढेल, अशी एक जागा त्याला तुम्हाला द्यावी लागेल. त्याचे इमोशन्स, त्याचा राग हे सगळं हँडल करणं तुम्हाला त्याला शिकवावं लागेल. त्याला स्वतःशी बोलणं सुद्धा शिकवावं लागेल. नसेल कोणी तर एखाद्या ऑब्जेक्टशी बोलणं सुद्धा त्याला तुम्हाला शिकवावं लागेल, जेणेकरून मनात काही कोंडून राहणार नाही. मनात कोंडून राहिलं नाही तर कुठलंही स्ट्रेस किंवा डिप्रेशन त्याला येणार नाही. पुढचा मुद्दा येतो की आतापर्यंतचा अनुभव असा आहे की जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, जर तुम्ही तणावात असाल, तर तुम्ही कितीही मनापासून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही त्याच्यातलं जे 100% द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकत नाही. मग 100% जर तुम्ही देऊ शकतच नसाल तर त्या कामाची क्वालिटी खालावते,
त्यातला परफॉर्मन्स जातो, त्याच्यातलं जे आंतरिक गाभा आहे तो निघून बाहेर येत नाही. काम होतं पण वरवर होतं, परिपूर्णतेने ते काम होत नाही. तसं होण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस काहीही करून तुमच्या बाळांचा काढावा लागेल. त्याच्यासाठी चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं सांगा, चांगलं वाचा, चांगलं पहा, चांगलं वागा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुसरण कराव्याच लागतील. निगेटिव्ह तेवढं टाळावं, पॉझिटिव्ह तेवढं घ्यावं आणि पॉझिटिव्हच मुलांना द्यावं. तुम्ही जास्तीत जास्त मोटिवेशनल स्टोरीज, सक्सेस स्टोरीज मुलांना समजवणं आणि त्याप्रमाणे त्याच्यातलं मोरल जे आहे ते त्यांच्यावर बिंबवणं, हे एकमेव सगळे पर्याय आहेत जे तुमच्या बाळाला त्याच्या तणावातून 100% बाहेर काढतील. अपेक्षा करतो माझं आत्ताचं जेवढं चिंतन आहे हे सगळं तुम्हाला आवडलेलं असेल. माझ्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करणार, सबस्क्राईब करणार आणि शेअर करणार. रामकृष्ण हरी.